नमस्कार. रेसिपी सफर चॅनेलवर मी गीता तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते. या भागात आपण बघणार आहोत ओनियन चकली. त्यासाठी मी इथं ज्वारी भाजणी घेतली आहे. मेजरिंगचा मोठा कप आहे. या कपानं 2 कप भाजणी घ्यायची आहे. तुम्हाला हव्या त्या प्रमाणात तुम्ही भाजणी घेऊ शकता, पण त्याप्रमाणे सगळं साहित्य मोजून मात्र घ्या. 2 कप ज्वारी भाजणी चाळून घ्यायची आहे. आता बाकीच्या साहित्याचं प्रमाण बघूया. भाजणी थोडीशी बाजूला ठेवूया आणि आता ही ओनियन चकली आहे. एका कपासाठी 1 कांदा, मीडियम साईजचा कांदा आहे हा. हे कांदे आपल्याला मिक्सरला लावून पेस्ट बनवून घ्यायची आहे, पण पाणी न घालता ही पेस्ट बनवायची आहे. कांदा मोठा असल्यामुळं फक्त 1.5च कांदा मी चिरून घेतला आहे. पाणी न घालता पेस्ट तयार आहे. थोडीशी गाळून घेतली तरी चालणार आहे. 1.5 कांद्याची पेस्ट आहे ही. खूप मोठा कांदा असेल तर 1च कांदा घेतला चिरून तरी चालणार आहे. आता पेस्ट साधारण अर्धा कप आहे. पाणीसुद्धा मोजून घ्यायचं आहे आणि पेस्टसुद्धा मोजूनच घ्यायची आहे. त्यामुळं प्रमाण चुकणार नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चकली मऊ पडणार नाही. 2 कप भाजणीसाठी इथं आपण 1.25 कप पाणी घेतलं आहे. ह्याच्यापेक्षा जास्त किंवा कमी पाणी घेऊ नका. थोडीशी वेगळ्या चवीची ही चकली नक्की ट्राय करा. थोडासा उग्र वास कमी व्हावा म्हणून हे थोडंसं गरम होऊ द्यायचं आहे मिश्रण आणि मग बाकीचं साहित्य मिक्स करायचं. छोट्या चमच्यानं 1 चमचा हिंग टाकला आहे. 1 चमचा ओवा टाकायचा आहे. हातावर चुरडून घ्या म्हणजे सुगंध छान येतो. आणि 1 चमचा बटर टाकायचं आहे. मीडियम साईजचा चमचा आहे हा. खूप मोठा चमचा वापरू नका. बटरचं प्रमाण जर जास्त झालं तर चकली तेलात विरघळते. या जागी तुम्ही लोणीसुद्धा घेऊ शकता. 2 चमचे कोल्हापुरी चटणी टाकली आहे. काश्मीरी मिरची पावडरपेक्षा चटणी खूप छान लागते. आता छोट्या चमच्यानं 2.5 चमचे मीठ टाकायचं आहे. अगदी परफेक्ट रेशो आहे हा. याच प्रमाणात तुम्ही 2 कपासाठी ही चकली नक्की ट्राय करून बघा. सगळं मिश्रण व्यवस्थित उकळू द्यायचं आहे. 1 मोठा चमचा पांढरे तीळसुद्धा टाकायचे. पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची आणि मगच यामध्ये भाजणी मिक्स करायची आहे. चाळून ठेवलेली भाजणी आता मिक्स करायची. फ्लेम सुरूच आहे. उकळ जर व्यवस्थित झाली तर चकली छान फुलून येते. मीडियम करायची फ्लेम आणि त्यानंतर ही सगळी भाजणी आपल्याला आधणामध्ये व्यवस्थित मिक्स करत राहायचं आहे. पाण्याचं प्रमाण बघा अगदी व्यवस्थित परफेक्ट झालं आहे. पीठ असंच कोरडं दिसायला पाहिजे. पाण्याचं प्रमाण जर यामध्ये जास्त झालं तर उकड चिपचिपीत होते आणि चकली हमखास मऊ पडते. आता तुमची उकड जर अशी दिसली नाही, पाण्याचं प्रमाण जास्त झालं आहे असं जर जाणवलं तर तुम्ही वाटीभर कोरडी भाजणी त्यामध्ये मिक्स करून घ्या. त्यामुळं उकड अगदी व्यवस्थित बनेल. 5 मिनिटांसाठी झाकून ठेवायचं आहे. फ्लेम अजूनही सुरूच आहे. मीडियम करा आणि 2-3 मिनिटांची अशी चांगली दणदणीत वाफ येऊ द्या. त्यामुळं उकड छान शिजते आणि चकली फुलून येते. आता गॅस बंद केला आहे मी आणि भाजणी खाली उतरून घेतली आहे. 5 मिनिटं झाकण असंच राहू द्यायचं आहे. हा कांदा आता आपल्याला लागणार नाही त्यासाठी बाजूला ठेवला आहे मी. आता वाफ चांगली मुरली आहे. फक्त 5च मिनिटांनी झाकण उघडायचं आहे. खूप जास्त वेळ जर तुम्ही झाकण असंच राहू दिलं तर मात्र बाष्पीभवनाचं पाणी त्यामध्ये साचत राहतं आणि भाजणी चिपचिपीत होत राहते. आता बघा 5 मिनिटांनी सुद्धा अजूनही उकड आपली कोरडीच दिसते आहे. अशाच प्रमाणात व्हायला पाहिजे. वाफ पटकन मोकळी व्हावी म्हणून आता मी हे सगळं मिश्रण परातीत काढून घेणार आहे. निम्मं मिश्रण काढून घ्यायचं आहे. आता हे मिश्रण खूपच गरम आहे. आता हे मळता येणार नाही. थोडीशी वाफ जाऊन कोमट झालं की आपल्याला हे मळून घ्यायचं आहे. गरम गरम चकली अजिबात गाळू नका. आता हात लावण्यासारखं मिश्रण थंड झालं आहे. मिक्सरच्या मोठ्या भांड्यात हे फिरवून घ्यायचं आहे. त्यामुळं पटापट काम होतं
आणि मळण्याचा त्रास अगदी कमी होतो. फक्त 1च मिनिट आपल्याला हे पीठ फिरवून घ्यायचं आहे. आपण ज्या भांड्यात ताक बनवतो तेच भांडं आहे हे. फूड प्रोसेसर असेल तुमच्याकडे तर तुम्ही फूड प्रोसेसरमध्ये हे काम करू शकता. पीठ एकसारखं झालं आहे आणि अगदी छान व्यवस्थित भाजणी मळून तयार आहे. आता फक्त सारखी करून घ्यायची आहे. गरज वाटली तर फक्त गार पाण्यात बोटं बुडवून घ्यायची आणि हे सगळं पीठ आपल्याला व्यवस्थित एकसारखं करून घ्यायचं आहे. अगदी छान गुळगुळीत भाजणी तयार आहे. अशाच पद्धतीनं तुम्हीसुद्धा ट्राय करा. तुम्हाला जर कांद्याची पेस्ट टाकायची नसेल तर तुम्ही अशीच ज्वारी भाजणीची चकली बनवू शकता. फक्त बाकीच्या साहित्यांचं प्रमाण व्यवस्थित टाकून घ्या आणि मग अशीच चकली बनवून घ्या. ओनियन फ्लेवरची चकली आहे त्यामुळं आपण यामध्ये कांदा पेस्ट टाकलेली आहे. आता चकलीच्या खूप साऱ्या मशीन्स ज्या असतात त्या अशी सलग चकली टाकून देतात आणि त्यानंतर त्याचे गोल गोल आपण कट करून छोट्या चकल्या बनवायच्या असतात. तसा प्रकार ट्राय करण्यासाठी मी एकच मोठी चकली घेतलेली आहे. आता वळून आपण छोट्या चकल्या याच्या बनवायच्या आहेत म्हणजे एकसारखा आकार तयार होईल आणि आपल्याला जेवढ्या वेड्यांची चकली पाहिजे तेवढ्या वेड्यांच्या चकल्या अगदी व्यवस्थित बनवता येतील. तुम्हाला जर ही पद्धत आवडली नसेल तर तुम्ही नेहमीप्रमाणेच 3 किंवा 4 वेड्यांची चकली प्रत्येक वेळी सेपरेट बनवू शकता. असं केल्यामुळं थोडंसं काम सोपं होतं आणि किती वेढे झाले हे सुद्धा आपल्याला पटकन दिसून येतं. तुम्हाला जर अवघड वाटत असेल असं बनवणं तर नेहमीप्रमाणे चकलीचे वेढे काढून घ्या. एका बाजूला तेलसुद्धा तापत ठेवले. खूप जास्त धूर येईपर्यंत तेल अजिबात गरम करू नका. सगळ्या चकल्या अशा पद्धतीनं मी वळून घेणार आहे. तयार आहेत आणि तेलसुद्धा तापून तयार आहे. मीडियम टेम्परेचरवर तेल गरम करायचं आहे. खूप जास्त कडकडीत नको किंवा अगदी हलकं गरम तर अजिबात नको. सगळ्या चकल्या टाकून घ्यायच्या आहेत आणि लगेचच उलटवायचा प्रयत्न मात्र लगेच करू नका. थोड्या वेळाने आपण काटा चमच्यांनी ह्या चकल्या उलटवून घेतोय. वेगळ्या चवीची ही चकली नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा. शेअर करा म्हणजे ज्यांना चकलीचे वेगवेगळे प्रकार आवडतात त्यांना बनवून बघायला सोपं होईल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ कसा वाटला. सगळ्या चकल्या तयार आहेत. आता बघू शकताय तुम्ही अगदी पोकळ, नळीदार आणि खुसखुशीत नेहमीप्रमाणेच ज्वारीच्या भाजणीची चकली आहे ही. असेच अनेक प्रकार आपल्या चॅनेलवर अपलोड होत राहणार आहेत. त्यासाठी चॅनेल सबस्क्राईब मात्र करून ठेवा आणि हो, व्हिडिओ हाईप करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन सुंदर रेसिपीसह पुढच्या भागात. अजून कोणत्या टाईपची चकली तुम्हाला बघायला आवडेल हे सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगितलं तरी चालेल. धन्यवाद.